आपण पाहताय चांगलं न्यूज। मोठी बातमी आहे कराडमधून। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। पृथ्वीराज चव्हाण हे विकास कामे करण्यास सक्षम नाहीत, जनता त्यांना रिटायर करेल असे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे। भाजपा महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीमध्ये कराडमधील डॉक्टरांचा मेळावा झाला। यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते। यावेळी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली। आपण पाहत आहात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीमध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ डॉक्टरांच्या मेळाव्याची ही काही दृश्ये। यावेळी प्रमोद सावंत यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर जोरदार टीका केली। मतदारसंघामध्ये आपण प्रचारासाठी काय नक्की वातावरण वाटतं? मी कराड दक्षिण या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारासाठी आलेलो आहे। खरं म्हणजे या ठिकाणचे काँग्रेसचे असलेले आताचे उमेदवार यांनी रिटायर्ड होऊन घरी जावं। लोक त्यांना रिटायर्ड यावेळी नक्की करतील, कारण आता 78 झाली, बस पुरं करा। कारण ज्याने काही विकास केलेला नाहीये आणि जे विकास करण्यात आता विकास करायला ते समर्थ नाहीये, अशा लोकांना घरी पाठवण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये। त्यांना त्यांच्या कारकिर्दीमधला एकही प्रोजेक्ट दाखवायला या कराडमध्ये नाहीये। त्यामुळे मुख्यमंत्री राहिलेले माणूस जर असं असेल तर मग त्यांनी घरी गेलेलं बरं आणि महायुतीचा आपल्या नवा दमाचा जो कर्तृत्ववान अतुलबाबा भोसले यांना लोकांनी निवडून आणावं। जो उत्साह लोकांमध्ये आहे, मला नक्की खात्री आहे लाडल्या बहिणी आणि लाडले भाऊ, शेतकरी आणि कामगार वर्ग हे सगळेजण यावेळी नक्कीच म्हणजे आम्हाला महायुतीला डॉक्टर अतुलबाबा यांना निवडून देतील याचा मला खात्री आणि विश्वास आहे। यापूर्वी आपण ज्या पद्धतीने आपल्या भाषणामध्ये सांगितलं त्या पद्धतीनं पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काम दाखवायला नाही असं म्हणताय। यापूर्वी काय आपल्याला अनुभव आहे का? कारण आपण सुद्धा सक्रिय राजकारणात गेले अनेक वर्ष आहात। कोणता अनुभव आहे का की पृथ्वीराज चव्हाणांकडून असं काम झालेलं नाही? हे तुम्ही मला विचारण्यापेक्षा खरं म्हणजे त्यांनाच विचारायला पाहिजे। त्याने केलेला प्रोजेक्ट या मतदारसंघामध्ये कुठला आहे हा त्यांना विचारा किंवा लोकांना विचारा, लोक सांगतील। कारण ज्यावेळी मी इथं लोकांना फोन केला, लोकांना बोललो, मागच्या 5 वर्षामध्ये पण मी आलो होतो, त्याने केलेला पर्टिक्युलरली त्यांच्या कार्यकाळामध्ये असा एकही मोठा प्रोजेक्ट दाखवण्याजोगे त्यांच्याजवळ नाहीये। कुठलीही एखादी योजना जी त्याने सुरू केली, आता फक्त जाहीरनामा द्यायला सोपा असतोय पण जाहीरनामा इम्प्लिमेंट करायला खूप कठीण असतोय। काँग्रेसच्या कार्यकाळामधल्या कुठेही एखादी योजना दाखवावी, नाहीतर मी मोदीजीच्या कार्यकाळामधल्या कित्येक योजना दाखवेल, त्याचा कुठल्याही लिडरने मी चॅलेंज करतो। कारण म्हणजे मोदीजींच्या कार्यकाळात आणि महायुतीच्या कार्यकाळामध्ये एवढ्या योजना सुरू झालेल्या आहेत आणि त्या दीर्घकाळ टिकण्यासाठी इट इज नॉट फॉर द टेम्पररी। गोव्याच्या मुख्यमंत्र्याला महाराष्ट्रामध्ये प्रचार करावा यावा लागतो, महायुती अडचण आहे की काय? बिलकुल नाही। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये सदोदित भारतीय जनता पार्टीचे सगळे लीडर हे सगळ्या राज्यामध्ये जातात। खुद्द माझ्या 22च्या इलेक्शनमध्ये देवेंद्रजी त्या ठिकाणी 2 महिने होते। आणि माझी पण जबाबदारी आहे, जेव्हा माझ्या शेजारच्या राज्यामध्ये इलेक्शन्स होते त्यावेळी मला इथं येणं हे साहजिकच आहे। आणि शेवटी विषय कोणीतरी येऊन सांगावा लागते। बऱ्याच लोकांना विषय कळत नाही। काँग्रेस भूल थापा करत म्हणजे आपलं राजकारण करत असते, तो जर विषय पटवून द्यायचा असेल तर नेत्यांना छोट्या छोट्या सभेसाठी यावं लागतं। अजून कुठे राज्यात तुम्ही जाणार आहे काय? मी राज्यामध्ये पूर्णतः कोकण असेल, म्हणजे कोल्हापूर, सांगली, परत सातारा, आता मराठवाड्यात अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहिलेल्या 4 दिवसामध्ये मुंबई धरून सगळीकडे प्रचारात आहे। त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी कोपरा सभा घेणं, प्रोफेशनल लोकांशी बोलणं आणि मोदीजीच्या कार्यकाळामध्ये एनडीएच्या सरकारात जे देशभर काम आणि महाराष्ट्रात जे काम झालेलं आहे आणि मोदीजींचं विजन विकसित भारत 2047 हे लोकांपर्यंत ठेवणं हे माझं काम आहे। लोकांना कन्व्हिन्स करून परत एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणणं, यासाठी कार्यकर्ता या नात्याने म्हणजे छोट्या मीटिंग पासून मोठ्या मीटिंग मी सगळ्या अटेंड करत असतो। कराडच्या उड्डाणपुलाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून दावा केला जातो। उड्डाणपूल नाही तर पूर्ण महाराष्ट्रातले उड्डाणपूल हे सगळे गडकरीमुळे झालेले आहेत, मोदीजीमुळे झालेले आहेत। हे कोणी दुसऱ्या तिसऱ्याने सांगायची गरज नाहीये, कारण खुद्द गडकरीजी हे महाराष्ट्रातले आहेत। त्यांना एक काळ पुलकरी म्हणून ओळखत होते। त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राचा जो विकास झाला हा मोदी टेन्युअर मध्येच झालेला आहे, कधी त्यावेळी नाही। मग तो समृद्धी महामार्ग असेल किंवा कोस्टल रोड असेल किंवा अटल सेतू असेल, असले विक्रमी प्रोजेक्ट जेव्हा महाराष्ट्राला या युती सरकारने दिलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने मला वाटतं खात्री आहे आणि नक्कीच महाराष्ट्रातील जनता परत एकदा महायुतीचं सरकार निवडून आणेल याचा विश्वास आहे।